दोन गोष्टी इथे येतात. एक येतात फार्मर्स म्हणजे शेतकरी आणि दुसरं म्हणजे फॉरेस्ट. सो आमचे काही लर्निंग्स जे आम्ही त्या फॉरेस्टपासून घेतले, ते आम्ही शेतकऱ्यांसोबत कसे इम्प्लिमेंट करू ह्या संकल्पनेने याचं नाव फार्मर्स फॉर फॉरेस्ट असं ठेवण्यात आलं. पुढचा जो काळ आहे ज्याच्यामध्ये हे वातावरण बदल अजून वाढत जाणार आहे किंवा ह्याचे जे इफेक्ट्स आहेत ते वाढत जाणार आहे, तेव्हा तुम्ही एकाच गोष्टीवर डिपेंड राहून म्हणजे त्यांनी शाश्वत उत्पन्न तुम्हाला कधीच मिळणार नाही. हे नेहमी फ्लक्च्युएटिंग राहील. सो त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत. आपण कसं फार्मर्सला कन्व्हिन्स करता येईल की तुम्ही पण अजून झाडं लावा ज्यांनी ग्रीन कव्हर वाढेल, तुमचं इन्कम पण वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही बायोडायव्हर्स हॉर्टिकल्चर मॉडेल बघाल तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सॉल्व्ह होतात आणि म्हणूनच आम्ही हे बायोडायव्हर्स हॉर्टिकल्चर मॉडेल शेतकऱ्यांसोबत इम्प्लिमेंट करायचं ठरवलं. जर तुम्हाला 10 झाडं आज लावायचे आहे FRF सोबत, ते झाडं लागल्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर सर्टिफिकेट मिळतं. त्या सर्टिफिकेटवर एक लिंक असते, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअली दिसतं की हे तुम्ही जे डोनेट केलेले झाड आहे ते कोणत्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर लागले, ते कोणत्या टाईपचे झाड आहे आणि त्याची आजची म्हणजे करंट त्याचं स्टेटस काय आहे. सो आम्ही ती ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आम्ही खूप काम केलं आहे. शाश्वत पर्यावरण, जंगलांचं संवर्धन हे शब्द जणू फक्त पुस्तकातले शब्द आहेत, त्यांचा आपल्या जगण्याशी, आपल्या व्यवहाराशी, रोजच्या वागण्या बोलण्याशी काही संबंध नाही असं वाटण्याच्या एका काळात आपण राहतोय. आणि अशा काळामध्ये या शब्दांचा नेमका अर्थ समजून घेऊन त्यावर एक सोशल व्हेंचर उभं करणं हे किती कठीण आणि तरीही कौतुकास्पद आहे याचीही जाणीव आपल्याला आहे. आणि असं एक सोशल व्हेंचर महाराष्ट्रात उभं राहिलं आहे ज्याचं नाव आहे फार्मर्स फॉर फॉरेस्ट. आज आपल्याकडे आपल्या स्टार्टअप गप्पा ह्या सेगमेंटमध्ये फार्मर फॉर फॉरेस्टचे CEO आणि को फाउंडर आदित्य अविनाशे आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत आज त्यांच्या सोशल व्हेंचरबद्दल गप्पा करणार आहोत. नमस्कार आदित्य, आमच्या फापट पसारा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर फॉर फॉरेस्ट नेमकं काय? सो फार्मर्स फॉर फॉरेस्ट ची जी संकल्पना आहे ती बेसिकली क्लायमेट चेंजवर आधारित आहे. सो क्लायमेट चेंजवर बऱ्याच वर्षापासून ना लोक बोलत आहेत, लिहत आहेत आणि काम पण करत आहेत. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असणार आहे की आज क्लायमेट चेंज कोणाला सांगायची गरज नाही आहे किंवा वातावरण बदल सगळ्यांनाच त्याचा इम्पॅक्ट होत आहे. सो 2015-16 पासून ना ह्याच्या वातावरण बदलानी होणारे जे गोष्टी आहेत जसं अतिवृष्टी झालं, ढगफुटी झालं किंवा वेळोवेळी पडणारा पाऊस याचं प्रमाण अधिकाधिक वाढत चाललं आहे. आणि ह्याच गोष्टीवर काम करायसाठी 2019मध्ये आम्ही फार्मर्स फॉर फॉरेस्ट ही संस्था सुरू झाली. याचा उद्देश हेच होतं की सर्वप्रथम तर क्लायमेट चेंज का होतं याचे अनेक कारणं आहेत. जसं पोल्युशन आहे किंवा वातावरणात पसरणारा कार्बन आहे. पण त्याच्यावर काय पद्धतीने आपण चांगल्या यांनी काम करता येईल त्या हिशोबाने आम्ही हे सुरुवात केलं. सर्वप्रथम जेव्हा आम्ही काम चालू केलं तेव्हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून गडचिरोलीच्या जंगलांमध्ये आम्ही म्हणजे काम चालू केलं. तेव्हा असं लक्षात आलं की ह्या पर्यावरण किंवा वातावरण बदलाचा जे लोक त्या जंगलांवर निर्धारित आहे त्यांच्या उत्पन्नासाठी त्यांच्यावर खूपसा फरक पडत नाही आहे. पण महाराष्ट्र किंवा भारताचा जर कंटेक्स्ट घेतला तर सगळ्यात जास्त जो इम्पॅक्ट पडतो तो पडतो छोट्या शेतकऱ्यांवर. कारण काय की शेतकऱ्यांजवळ एक तर जमीन असते कमी, त्यांच्याजवळ तेवढे साधनं नसतात आणि त्यांची शेती जी आहे ती पूर्णपणे निसर्गावर म्हणजे निसर्गावर डिपेंडेबल असते, राईट. आणि ह्या बदलत्या वातावरणामुळे त्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होत आहे आणि हे दिवसांदिवस वाढतच जाणार आहे. सो दोन गोष्टी इथे येतात. एक येतात फार्मर्स म्हणजे शेतकरी आणि दुसरं म्हणजे फॉरेस्ट. सो आमचे काही लर्निंग्स जे आम्ही त्या फॉरेस्टपासून घेतले ते आम्ही शेतकऱ्यांसोबत कसे इम्प्लिमेंट करू ह्या संकल्पनेने याचं नाव फार्मर्स फॉर फॉरेस्ट असं ठेवण्यात आलं. सो काय होतं की शेतकरी जनरली एकच कोणतं तरी पीक घेतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी कांदा लावला आहे किंवा त्याचं संत्र्याची बाग आहे. पण वेळोवेळी पाऊस पडल्याच्यानी किंवा गारपीट झाल्याच्यानी त्यांनी 2 ते 3 वर्ष घेतलेली मेहनत पूर्णपणे एका रात्रीत शून्य होते. पण ते जंगलामध्ये काय असतं त्यांच्याजवळ मल्टिपल ऑप्शन असतात. बांबू झालं, तेंदूपत्ता झालं, महुआ झालं. सो किती पण काही बदल झाला तरी त्यांना कोणत्या ना कोणत्या स्रोता थ्रू त्यांना उत्पन्न मिळत राहतं. सो आम्ही पण हेच मॉडेल आपण शेतकऱ्यांसोबत करू शकतो की नाही या संकल्पनेने सर्वप्रथम सुरुवात केली. 2021-22 पासनं पायलट प्रोजेक्ट चालू केले की शेतकऱ्यांना पहिले अवेअरनेस स्प्रेड करणं, त्यांना समजून सांगणं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं आणि करता करता आम्ही एक हॉर्टिकल्चरचं बायोडायव्हर्स मॉडेल डेव्हलप केलं.
ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना 80 ते 85% अनुदानित दरामध्ये रोपं पुरवठा करतो. ठिबक सिंचन व ड्रिप, ठिबक सिंचन म्हणजेच ड्रिप आणि सेंद्रिय खत, आणि ह्याचबरोबर टेक्निकल नॉलेज पण प्रोव्हाइड करतो. सो फार्मर्स फॉर फॉरेस्टचं जर तुम्ही मिशन बघितलं तर मी जर ते डिफाईन केलं तर असं होऊ शकतं की फायटिंग अगेन्स्ट क्लायमेट चेंज अँड पॉवर्टी ॲट स्केल, राईट. सो ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल की त्यांना ह्या बदलत्या वातावरणामध्ये पण एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येईल. त्यासाठी फार्मर्स फॉर फॉरेस्टला आज 5 वर्षापासून काम करत आहे. इंटरेस्टिंग. संकल्पना युनिक आहे आणि त्याच्यावर ज्या पद्धतीने तुम्ही काम केलं ते पण फारच युनिक आहे. म्हणजे सुरुवात एक जंगल बघण्यापासून, गडचिरोलीला जाऊन ते सगळं बघण्यापासून झालेली आहे आणि मग नंतर तुम्ही ते स्प्रेड करत गेलात. मला असं सांगा की तुम्ही जे गडचिरोलीला जाऊन जे बघितलं तो नेमका प्रोजेक्ट काय होता? काय बघितलं? काय केलं? किती दिवस तिथे राहिलात? आणि काय काय होतं त्यामागची सगळी भूमिका? ते जरा इलॅबोरेट केलं तर. सो फार्मर्स फॉर फॉरेस्ट जेव्हा सुरू झालं तेव्हा पहिला 1 ते 1.5 वर्ष आम्ही गडचिरोलीमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या कम्युनिटीसोबत कन्व्हर्सेशन्स केले की त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, ते का म्हणजे ते जंगलामधनं ते काय काय उत्पन्न हे करतात, तिथे काम करायची पद्धत कशी आहे, तिथे ग्रामसभा आहेत, तिथे ग्रामपंचायती आहे जे सोबत येऊन तिथे काम करतात. बांबू कटाई, तेंदूपत्ता हार्वेस्टिंग, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कल्चरली लिंक्ड आहेत. सो तिथे जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा हे लक्षात आलं की किती पण तिथे पाऊस जास्त म्हणजे अतिवृष्टी झाली किंवा गारपीट झाली त्याच्यानंतरही त्यांच्या लाईफवर खूप असा इम्पॅक्ट पडत नाही. पण तेच जेव्हा तुम्ही थोडंसं बाहेर येता जंगलाच्या, जिथे आजकाल आपलं म्हणजे एक नॉर्मलरित्या पारंपरिक पद्धतीने शेती होत आहे, तर तिथे शेतकऱ्यांवर इमिजिएटली त्याचा इम्पॅक्ट लक्षात येतो. सो त्याचं रिझन म्हणजे बायोडायव्हर्सिटी. सो जंगलामध्ये बऱ्यापैकी बायोडायव्हर्सिटी अवेलेबल आहे आणि आपण स्लोली अँड स्टेडीली शेतकऱ्यांनी एकच गोष्ट आपल्याच्यानी होत नाही, जी करायची आहे तीच पद्धतीने करायची, असं करता करता सगळे लोक मोनोकल्चर करायला लागले आहे, ज्याचा ह्या पर्यावरणाने इमिजिएट इम्पॅक्ट त्यांना दिसतोय. सो फॉर एक्झाम्पल आज मी कांद्याचं पीक घेतलं, वेळेवर पाऊस नाही झाला किंवा सगळं व्यवस्थित झालं, अल्टिमेटली काय होतं की तेव्हा सगळ्यांचं पीक चांगलं येतं तर भाव पडून जातो. सो अल्टिमेटली कुठे ना कुठे त्याचं जर तो सिंगल क्रॉपवर डिपेंडंट आहे तर तो फसायला लागला आहे किंवा त्याचं उत्पन्न वर्षानुवर्ष कमी कमी होत चाललं आहे. ह्या 2-3 गोष्टी जेव्हा आम्ही कम्पेअर करायला लागलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की एक प्रायमरी जो फोकस आहे तो बायोडायव्हर्सिटीवर आहे. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण स्वतः पण कधी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करतो तर आपण सगळे पैसे एकाच स्टॉकमध्ये नाही टाकत, आपण म्युच्युअल फंड्समध्ये टाकतो जे मल्टिपल स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात, जेव्हा आपण सुद्धा वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो. तसंच आम्ही पण फार्मर्सला हे कन्वे करायचा किंवा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो आहे की पुढचा जो काळ आहे ज्याच्यामध्ये हे वातावरण बदल अजून वाढत जाणार आहे किंवा ह्याचे जे इफेक्ट्स आहेत ते वाढत जाणार आहे, तेव्हा तुम्ही एकाच गोष्टीवर डिपेंड राहून म्हणजे त्यांनी शाश्वत उत्पन्न तुम्हाला कधीच मिळणार नाही, हे नेहमी फ्लक्च्युएटिंग राहील. सो त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहे. म्हणजे एकंदरीतच जंगलं ज्या पद्धतीने जंगलांमध्ये जशी बायोडायव्हर्सिटी आहे तशी शेतांमध्ये असली, शेतकऱ्यांनी ती बायोडायव्हर्सिटी स्वतःच्या शेतांमध्ये किंवा शेताच्या आजूबाजूला तसं वातावरण तयार केलं, तशी इकोसिस्टम तयार केली तर ते लॉंग टर्मसाठी म्हणजे शाश्वत विकासासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याचं राहील, अशी संकल्पना आहे. जेव्हा तुम्ही असं काहीतरी एकत्र येऊन करायचं ठरवलं तेव्हा हेच करायचं इथपर्यंत कसे आलात? की आपल्या डोक्यात 10 गोष्टी असतात की जरी आपल्या पर्यावरणासाठी काम करायचं तर 10 गोष्टींवरून एका पिन पॉईंट करायला, त्या प्रोसेसबद्दल सांगा. सो वातावरण बदलचा एक प्रमुख घटक म्हणजे कार्बन आहे. आता वातावरणातनं जर आपल्याला कार्बन शोषून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी बऱ्यापैकी म्हणजे बरेचसे गोष्टी आहे जे केल्याने तुम्ही वातावरणातनं कार्बन शोषून घेऊ शकता. त्याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाड लावणे. आपण लहानपणीपासून ऐकतो, शाळेत असतानापासून आपण झाडं लावतोय. का लावतोय? आणि एक गोष्ट आपण नेहमी ऐकतो राईट, की झाडं लावल्याने काय होते, झाडं कार्बन डायऑक्साईड घेते आणि ऑक्सिजन रिलीज करते. ऑक्सिजन रिलीज करते म्हणजे उरते काय तर कार्बन. सो बेसिकली जर हे क्लायमेट चेंजवर काही काम करायचं असेल तर तुम्हाला वातावरणातलं कार्बन शोषून घ्यायला लागणार आहे आणि झाड हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे. सो आपण कसं फार्मर्सला कन्व्हिन्स करता येईल की तुम्ही पण अजून झाडं लावा ज्यांनी ग्रीन कव्हर वाढेल, तुमचं इन्कम पण वाढेल,
ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही बायोडायव्हर्स हॉर्टिकल्चर मॉडेल बघाल तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सॉल्व्ह होतात. आणि म्हणूनच आम्ही हे बायोडायव्हर्स हॉर्टिकल्चर मॉडेल शेतकऱ्यांसोबत इम्प्लिमेंट करायचं ठरवलं. मला एक साधा प्रश्न आहे आता, की शेतकऱ्यांचं कसं असतं, की एक मोठं झाड लावणं म्हणजे एक एक जागा जाते. बुंदा म्हणजे आता बुंध्यावरचे झाडं पण बऱ्याचदा शेतकरी तोडून बरोबर. टाकतात, कारण की तेवढी एक लाईन जाते, तेवढी वळ जाते आणि तिथे ते काहीतरी पेरू शकतात. अशा वेळी शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करणं, की नाही, नाही तुम्ही झाडं लावा आणि तुम्हाला असा फायदा होईल आणि जो जो फायदा आता नाही दिसणार आहे, तो कधीतरी दिसणार आहे. ते झाड बरोबर. मोठं झाल्यानंतर 5 वर्षांनी, 10 वर्षांनी. पण आता शेतकऱ्याला काय दिसतंय, ह्या वर्षी माझे 10 रोपं एक्स्ट्राचे बसतील ना, म्हणजे 10 बरोबर. कपाशीच्या जास्त बसतील. तर अशा वेळी कसं कन्व्हिन्स करतात? बरोबर. सो जे पण म्हणजे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आहे, ज्यांच्याजवळ साधारण एक 3 ते 3.5 एकर, 4 एकर जमीन असते. आम्ही जनरली त्यांना काय म्हणतो, की तुम्ही 3.5 ते 4 एकरवर प्लांटेशन करू नका. 1 एकर त्याच्यातलं वेगळं करा. त्या 1 एकरवर तुम्ही हॉर्टिकल्चरचं मॉडेल इम्प्लिमेंट करा. जिथे आमचं जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये स्पेसिंग अशी डिसाईड केली जाते, की तुम्ही पहिले 3 ते 4 वर्ष जेव्हा त्या झाडातनं काही उत्पन्न येत नाही, तोपर्यंत तुम्ही इंटरक्रॉपिंग करू शकता. म्हणजे तुम्ही पारंपरिकरित्या जे काही क्रॉप घेत होते, तुम्ही ते तिथे घेऊ शकता. 4 वर्षानंतर त्याच्यातनं जेव्हा फ्रुट्स किंवा फळं येतात, त्याचं जे इन्कम आहे ते तुमच्या दुसऱ्या कोणत्या पण ट्रेडिशनल क्रॉपिंगपेक्षा 3 ते 4 पट जास्त राहते, राईट? सो अल्टिमेटली काय होतं, की जसं-जसं तुमचा वेळ जात राहतो, ते झाडं मोठे होत राहतात, तोपर्यंत तुम्ही जे पारंपरिक रीतीने पीक घेत होते, ते पण तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आज एक खूप मोठा प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्येच आहे, तो म्हणजे की शेती करायसाठी खूप लेबर शॉर्टेज आहे. बरोबर. दुसरं म्हणजे की जी सेकंड जनरेशन आहे, म्हणजे जे माझ्या जनरेशनचे मुलं आहेत, ते शेती हा पहिला प्रिफरन्स कधीच कन्सिडर करत नाही. ते मोस्टली काय करतात, त्यांना कुठे पण जर एक जॉब भेटत असला, तर ते जॉब करतात. त्याचं कारण काय आहे, की त्यांना तिथे माहीत आहे, की मी जर 1 महिना काम केलं, तर मला एक फिक्स अमाउंट भेटणार आहे. पण शेतीमध्ये आज त्यांना तेवढा भरोसा नाही राहिला आहे. असे भरपूरसे लोक आहेत ज्यांना मी भेटतो, ज्यांच्या इथे मुलं गावामध्ये राहत नाही. ते मोस्टली आजूबाजूच्या शहरांमध्ये कामासाठी मायग्रेट झाले. मग तिथे हे लोकं ॲक्टिव्हली तेवढं जमीन पण सांभाळू शकत नाही. पण हॉर्टिकल्चरनी त्यांना अजून एक ती फ्री स्पेस पण भेटते. दुसरं म्हणजे की इथे जो डेली लागणारा जो खर्च किंवा लेबर आहे तो पण कमी होऊन जातो आणि तुम्ही पुढे जाऊन झाडांची काळजी घेतली तर तुम्हाला उत्पन्न पण वाढून मिळते. सो हे सगळे कारणं आहेत ज्या बेसिसवर आम्ही शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही जो एक मुद्दा मांडला की बांधावरचे झाडं पण लोकं कापायला लागले. त्याचे बरेचसे कारणं होते. जमीन विभागल्या गेली, मग ते त्याच्या खाली काही उगवत नाही म्हणून लोकांनी झाडं कापले. पण त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला लाँग टर्ममध्ये आता शेतकऱ्यांना ऑलरेडी दिसायला लागला आहे. कारण बेसिकली बायोडायव्हर्सिटी नसल्याच्याने तुमचं उत्पन्नात पण घट होऊन जाते. दुसरं म्हणजे की आमचं जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना आता कन्व्हिन्स करणं चालू केलं आहे, की त्याचं इम्पॉर्टन्स किती जास्त आहे आणि आमच्या मॉडेलमध्ये हे कंपल्सरी राहतं, की तुम्ही 20 ते 25 नेटिव्ह झाडं जे त्या एरियामध्ये ते पण तुम्ही बांधावर लावायला पाहिजे. बरोबर. हे सगळं ऐकताना तरी पण मला 2 प्रश्न पडलेत, की हे बरोबर आहे, की एक पिढी आता बाहेर पडली आणि घरी शेती बघायला एक एक आपली मागची पिढी म्हणजे माझी पण मागची पिढीच आहे, की जे शेती बघू शकतील. बरोबर. पण त्याच्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करणं, की तुम्ही काही जास्त करू शकत नाहीये, तर हे करण्याने थोडेसे कष्ट पण कमी होतील किंवा रोजाने येणारी माणसं मिळत नाहीयेत, तर ते पण कष्ट कमी होतील. पण तरी पण हे सगळं करताना पण शेतकऱ्याला असं म्हणणं, की 1 एकरावर झाडं लाव. हे कठीणच आहे. हे मला मला असं वाटतंच, की त्याची एक प्रोसिजर तुमची असेलच, तुमचा हो. डायलॉग आणि हे एक ठरलेलं असेलच. पण दुसरं असं पण आहे, हे आयडेंटिफाय कसे करता? की ह्या गावांमध्ये मग जावं, की ह्या गावांमध्ये शेतकरी आपलं ऐकू शकतो. कारण की अशी तर खूप गावं आहेत मग. पण बरोबर. तरी काहीतरी ठराविक गावं आयडेंटिफाय करणं, हे कसं केलं सुरुवातीला? तुमचं काही आयडियल गाव होतं का एखाद्या ठिकाणी तुम्ही काम काम केलं आणि ते मॉडेल ठेवलं आणि मग तसंच तुम्ही दुसरीकडे राबवलं? तो एक प्रश्न. आणि एक प्रश्न असा होता, की तुम्ही जे म्हणताय, की आम्ही झाडं एक क्रॉपिंग सिस्टम आम्ही देतोय, एक पॅटर्न देतोय, की तुम्ही ही झाडं लावा. तर ती कोणती झाडं देताय? सो सगळ्यात पहिले आम्ही जे काम चालू केलं आजपासून 3.5 ते 4 वर्ष आधी ते अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा पारनेर जो तालुका आहे त्याच्यामध्ये चालू केलं. तिथे पहिले मॉडेल प्लॉट इम्प्लिमेंट केले. ते दुसऱ्या शेतकऱ्यांना एक्सपोजर व्हिजिट थ्रू दाखवले. जेव्हा त्यांना विश्वास पटला, की नाही ही संस्था काम करायला आली आहे. त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा त्याचे आउटकम्स किंवा रिझल्ट बघितले किंवा त्या शेतकऱ्यांना जेव्हा त्यांनी फॉलो केलं, तेव्हा बघितलं, त्यांना विचारपूस केली, तेव्हा काही लोकं अजून तयार झाले.
एका जिल्ह्यामध्ये काम करताना तिथचं वातावरण कसं आहे, तिथे कोणता हॉर्टिकल्चरचं क्रॉप येतं, याचे बरेचसे रिसर्च रिपोर्ट असतात. सो आमची इथे स्वतःची हॉर्टिकल्चर टीम आहे, जी ॲनालाईज करते, की कोणत्या विभागामध्ये कोणत्या प्रकारची झाडं कशा पद्धतीने लावायला पाहिजे. सो ह्याचा सगळा अभ्यास करून प्रत्येक रिजन वाईज म्हणा किंवा प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगवेगळं मॉडेल असतं. सर्वप्रथम जेव्हा आम्ही 2020 मध्ये चालू केलं, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायचो, की तुम्ही जी पडीक जमीन आहे तुमची, म्हणजे जी तुमच्यासाठी बिलकुल पण कामाची नाही आहे, तुम्ही तिथे लास्ट 15-20 वर्षापासून काहीच करत नाही आहे. हा डेटा आपल्याला इझिली सॅटेलाईट थ्रू मिळून जातो, की कोणती जमीन आहे जिथे लास्ट 20 वर्षात काहीच झालेलं नाही आहे. तुम्ही अशी जमीन आम्हाला द्या. आम्ही तिथे पूर्ण जंगलासारखं एक हे करायचा प्रयत्न करू. म्हणजे जिथे जे नेटिव्ह झाडं आहेत, जे देशी झाडं आहेत बेसिकली, त्याचं आपण प्लांटेशन करू. बट काय लक्षात आलं ना, की शेतकऱ्यांना हे जरा पण पटत नाही. त्यांना त्यांची जमीन एकदम साफ पाहिजे, म्हणजे चांगली पाहिजे, चांगली दिसायला पाहिजे. ते जंगलासारखं झालेलं त्यांना बिलकुल पटत नाही. जी जी गोष्ट म्हणजे इव्हन समजा मला पण माझं घर आहे, ते मला स्वच्छ असंच पाहिजे आणि सगळं इमोशनली कनेक्टेड आहे रे. शेतकरी त्याच्या जमिनीशी खूप जास्त इमोशनली कनेक्टेड असतो. तर आम्हाला लक्षात आलं, की हे मॉडेल तर इथे कुठेच वर्कआउट होऊ शकत नाही, की जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याला आपण जंगल तर बनवू शकत नाही. मग आम्हाला लक्षात आलं, की याच्यासाठी जो बेस्ट सुटेबल पर्याय आहे, तो म्हणजे की हॉर्टिकल्चर बेस्ड मॉडेल, ज्याच्यामध्ये तुम्ही आंबा, लिंबू, सीताफळ, त्याच्यानंतर संत्र, मोसंबी ह्या झाडांसोबत काही देशी झाडं जर तुम्ही लावले, तर शेतकरी त्याची काळजी घ्यायला पण तयार आहे, कारण त्याला लाँग टर्ममध्ये त्याच्यातनं उत्पन्नाचा सोर्स दिसतोय. ह्याचबरोबर आम्ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट इंडियामध्ये टेस्ट केली, म्हणजे भारतामध्ये टेस्ट केली, ती म्हणजे पेमेंट फॉर इकोसिस्टम सर्व्हिसेस मॉडेल. सो पेमेंट फॉर इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हणजे काय, की हे जे झाडं लावताय याचा बेनिफिट सगळ्यांना भेटतोय. कारण तुमचं ग्रीन कव्हर वाढत आहे, तुमचं वातावरणातलं कार्बन ते शोषून घेत आहे आणि त्याची काळजी कोण करताय, तर शेतकरी करताय. सो आम्ही त्यांना कॅश ट्रान्सफर द्यायसाठी सांगितलं, की जर तुम्ही ह्या झाडांची काळजी घेतली, तर आम्ही तुम्हाला पहिले 3 वर्ष कॅश ट्रान्सफर देऊ किंवा आम्ही तुम्हाला काही इनपुट्स प्रोव्हाईड करू, ज्याच्याने त्यांना पण मोटिवेशन भेटेल पहिले 2 ते 3 वर्ष, जेव्हा त्याच्यातनं काही उत्पन्न येत नाही, तोपर्यंत त्यांना एक मदतीचा हात म्हणून आम्ही पेमेंट फॉर इकोसिस्टम सर्व्हिसेस मॉडेलचं पण इम्प्लिमेंटेशन केलं आणि हे लास्ट 5 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांसोबत करतोय. हे कॅश ट्रान्सफर तुम्ही जे म्हटले ते जरा अजून सविस्तरपणे सांगाल का? कारण तुमचं सोशल व्हेंचर आहे. राइट. तर मी असं गृहीत धरते की हे फंडिंगवर चालतं. राइट. तर सुरुवातीला ते फंडिंग बेस पूर्णच फंडिंग बेस असेल. तर अशा वेळी शेतकऱ्यांना असं म्हणणं की आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ ह्या बदल्यात. तुम्ही 3 वर्ष फक्त झाडं सांभाळा. तर ते कसं त्याची काय एक प्रोसेस होती? सो नॉट फॉर प्रॉफिट असल्याच्याने जे काही प्लांटेशन्स होतात शेतकऱ्यांसोबत, ते इम्पॅक्ट फोकस्ड असतात. आणि आम्ही लकी आहे, की आम्हाला बरेचसे फंडर्स, डोनर्स ज्यांनी आमच्यावर ट्रस्ट केला, ते आम्हाला फंड करतात, ज्याच्या थ्रू हे प्रोजेक्ट्स आम्ही शेतकऱ्यांसोबत इम्प्लिमेंट करतो. ह्यानंतरचा पार्ट काय आहे ना, की हे मॉडेल सस्टेनेबल पण असायला पाहिजे, की आज कोणी प्लांटेशनसाठी पैसे दिल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची काळजी घ्यावं, ही आमची एक्स्पेक्टेशन आहे. कारण अल्टिमेटली जेव्हा तुम्ही हे 1000, 2000, 3000, 4000 एकरवर प्लांटेशन करता, तेव्हा तुम्ही ॲज अन संस्था किंवा अन ऑर्गनायझेशन तुम्ही त्याचं मेंटेनन्स नाही करू शकत. ती जबाबदारी मोस्टली शेतकऱ्यांची राहते. पण काय आहे ना, की काही गोष्टी अशा आहे, की शेतकरी जेव्हा आमच्यासोबत जुळतात, ते पहिल्यांदा असं काही हा प्रयोग करत असतात. त्यांनी कधीच आयुष्यामध्ये झाडं लावलेले नसतात बरोबर. किंवा फळबाग लावलेली नसते. हो. सो त्यांना काहीतरी एक एक मोटिवेशनल सोर्स असायला पाहिजे किंवा पहिले 3 वर्ष जेव्हा त्यांना पूर्ण उत्पन्न येत नाही, त्यासाठी आम्ही हे पेमेंट फॉर इकोसिस्टम सर्व्हिसेस मॉडेल इम्प्लिमेंट केलं. ह्याचबरोबर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आता ट्रेंडिंग आहे, ती म्हणजे कार्बन क्रेडिट्स. तुम्हाला माहीत असणार आहे. कार्बन क्रेडिट हे नाव सगळ्यांनी ऐकलं आहे. तर आम्ही काय करायचा प्रयत्न करतोय ना, की जे शेतकऱ्यांनी जिथे ज्या जमिनीवर पहिले 10 ते 20 वर्ष काही नव्हतं, जर तिथे तुम्ही झाडं लावले, तर आम्ही हे जे प्लांटेशन्स आहे, हे कार्बन क्रेडिट मार्केटला लिंक करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यातनं येणारं जे उत्पन्न आहे, त्याच्यातलं 70% उत्पन्न आम्ही सरळ शेतकऱ्यांसोबत शेअर करतो. वाह! 30% फक्त आम्ही आमच्या ऑपरेशनसाठी ठेवतो. कारण ह्याचं डॉक्युमेंटेशन, नंतर त्याच्यासाठी डेटा कलेक्शन, त्याचं ऑडिट करणं, ह्याच्यासाठी खूप कॉम्प्लिकेटेड आणि खूप खर्चिक एक प्रक्रिया आहे. तर आम्ही काय करतोय ना, की झाडांच्या स्वरूपातून जे फार्मर्स त्याची देखभाल किंवा निगराणी करतायत, त्यांना एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम मिळावा, ह्यासाठी आम्ही कार्बन क्रेडिट्सचं जे मार्केट आहे, त्याला ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा एक प्रयत्न करतोय.
हे कार्बन क्रेडिट जे मार्केट आहे ते भारतामध्ये कधीपासून म्हणजे तुम्हाला काय वाटतं कधीपासून बूस्ट घेतलंय आणि कधीपासून आता आता महाराष्ट्रामध्ये पण फार काही माहितीचं नाही. हळूहळू हा शब्द कानावर येतोय, न्यूजपेपरमध्ये कधीतरी ऐकायला येतो, कधीतरी न्यूज चॅनलवर तो असतो. पण असा काही फार सगळ्यांना माहीत असलेला शब्द नाहीये. बरोबर. तर कधीपासून हे मार्केट जरा ओपन झालं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणि जगातलं सगळ्यात मोठं कार्बन क्रेडिटचं मार्केट कुठे आहे? सो कार्बन क्रेडिटमध्ये ना 2 मार्केट असतात. एक असतं व्हॉलंटरी मार्केट आणि एक असतं कंप्लायन्स मार्केट. व्हॉलंटरी मार्केट म्हणजे काय, की ती कोणत्या पॉलिसीने रेग्युलेट केलेलं नाही आहे. बट ज्या लोकांना स्वतः आपले इमिशन्स कमी करायचे आहे, म्हणजे मी प्रदूषण करतोय कुठेतरी, जर मला त्याच्या अगेन्स्ट काही चांगलं काम करायचं आहे, त्याच्यासाठी मी कार्बन क्रेडिट्स विकत घेऊन स्वतःला नेट झिरो डिक्लेअर करू शकतो. आणि दुसरं आहे कंप्लायन्स मार्केट, जिथे काही गव्हर्नमेंटचे फिक्स रेग्युलेशन येतात, की तुम्ही फक्त इतक्याच स्तरापर्यंत पोल्युशन करू शकता. त्याच्यावर जर तुम्ही प्रदूषण किंवा पोल्युशन केलं, तर तुम्हाला एक टॅक्स भरायला लागेल, जो अल्टिमेटली कार्बन क्रेडिट्सच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होऊन जातो. सो काय ना, क्वेटो प्रोटोकॉल होता तेव्हापासूनच 2002 सालापासूनच कार्बन क्रेडिटची चलन आहे. पण कार्बन क्रेडिट अगेन स्टॉक मार्केटसारखं आहे. त्याचे प्राईस कमी जास्त होत राहतात बेस्ड ऑन सप्लाय आणि डिमांड, की तुमची जेवढी डिमांड जास्त होईल तेवढी त्याची प्राईस वाढते, जेवढी डिमांड घटणार तेवढी त्याची प्राईस कमी होणार. पण आता तुम्हाला माहिती आहे प्रदूषणची लेवल दिवसांदिवस वाढत चालली आहे आणि जगभरात वाढत चालली आहे आणि त्याच्याच्यानी कार्बन क्रेडिटची डिमांड खूप जास्त होणार आहे पुढे जाऊन. सो बेसिकली जर कोणती पण कंपनी जर त्याला नेट झिरो बनायचं आहे, तर त्यांना हे क्रेडिट्स विकत घ्यायला लागतील, जे आपले शेतकरी जनरेट करत आहे. अल्टिमेटली त्या कंपनीने जे प्रदूषण केलं आहे त्याचा हा बेनिफिट शेतकऱ्यांपर्यंत कसा ट्रान्सफर करता येईल, हे काम कार्बन क्रेडिट्स आपल्यासाठी करू शकतं. बरोबर. मला अजून एक प्रश्न होता, की शेतकरी जे पारंपरिक पिकं घेत होते त्यांना ते पारंपरिक घेत असल्यामुळे वर्षानुवर्ष तिथे असल्यामुळे त्यांना मार्केट आहे. लोकल मार्केट त्यांना माहिती आहे, बरोबर. की मी जर कपाशीचं उत्पन्न घेते मागच्या 10 वर्षापासून, तर मला माहिती आहे की माझ्या गावात एक कपाशीचा व्यापारी त्याला मी कापूस विकेल आणि त्याच्यासाठी मला फार कष्ट करायची गरज नाही. पण अचानक तुम्ही येऊन मला जर सांगाल की तू काहीतरी फळबागच लाव तुझ्या शेतामध्ये, तर माझ्याकडे ते मार्केटच नाही आहे, तर ते काय करायचं? ते मार्केट जनरेट करून देण्यासाठी पण तुम्ही काही मदत करता का? बरोबर. सो जेव्हा आम्ही लास्ट 2 ते 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांसोबत काम करायला चालू केलं, तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न होता, की म्हणजे त्यांचा आम्हाला प्रश्न राहायचा, की तुम्ही हे सगळं करत आहे ते बरोबर आहे. पण जेव्हा याचा माल येईल तेव्हा तो कुठे आम्ही विकायचा रे? हा प्रश्न आमच्या ह्याच्यात पण आहे. आम्ही ना खूप डिलिजंटली म्हणजे खूप एक व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक पद्धतीने पूर्ण जे आमचं मॉडेल आहे त्याचा डेटा आम्ही कलेक्ट करतोय. सो आमची जी फील्ड टीम आहे ते झाडं कुठून येतात, म्हणजे रोपं कोणत्या नर्सरीपासून येतात, ते कुठे जातात, ते कोणत्या शेतकऱ्याच्या इथे लागतात, त्याची वर्षानुवर्ष ग्रोथ कशी होत आहे, हे सगळं आम्ही डिजिटली मॉनिटर आणि मेजर करतोय. त्याच्याच्यानी आम्हाला हा पूर्ण डेटा आमच्याजवळ टू ॲन एक्सटेंट रेडी आहे, की कोणत्या शेतामध्ये किती आहे आणि फ्युचरमध्ये आम्ही ह्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करू, की हे सगळे जे फळं येणार आहे त्याला कशा प्रकारे मार्केटपर्यंत आम्ही पोचवू, हीच आमची मे बी नेक्स्ट 1 ते 2 वर्षातली आमची आम्हाला पण त्याच्यावर ॲक्च्युली काम करायचं आहे. तुम्ही असं म्हटलात, की तुम्ही डिजिटली ह्या सगळ्याचा ट्रॅक ठेवताय. म्हणजे तुम्ही QR कोड वापरताय. मी तुमच्या वेबसाईटला पाहिलं QR कोड आहे, सॅटेलाईटचा वापर तुम्ही व्यवस्थित करतायत. तर नेमकं काय करतायत? झाडं लावण्यामध्ये किंवा तुम्ही फळबाग लावता त्यात QR कोड कुठे यूज होतोय? QR कोड मला असं वाटतं पेमेंटसाठी किंवा कुणाला तरी एक कमेंट करण्यासाठी कुठेतरी, की तुमचा प्रोग्राम कसा झाला किंवा इथलं हे हॉटेलमधलं जेवण कसं होतं वगैरे असं असतं. मग झाडांसाठी QR कोड म्हणजे काय? नाही, ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ॲक्च्युली. सो जे आमचे म्हणजे फाउंडर्स जे आहेत त्यांचं एक क्लिअर होतं, की ज्या गोष्टी आपण मेजर नाही करू शकत, म्हणजे जे मोजू नाही शकत ते मॉनिटर पण नाही करू शकत, राईट? सो म्हणजे जे काही झाडं लावतोय, फक्त झाडं लावणं हा उद्देश नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे ते झाडं जगले पण पाहिजे, राईट? सो आपण हे कसे मोजावं, कसं ह्याला मॉनिटर करावं, की किती झाडं लागले, कुठे लागले, कसे लागले? त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आम्ही काम केलं, की QR कोड लावले, की प्रत्येक झाडाला आपण QR कोड लावू. आता आम्हाला पण तेवढं नॉलेज नव्हतं. सगळ्यात पहिले सॅटेलाईट डेटाचा यूज केला. पण सॅटेलाईट डेटामध्ये काय होतं ना, मोठे झाडं तर बऱ्यापैकी दिसून जातात. पण जे आत्ताच नुकतेच लावलेले रोप आहे, म्हणजे जे 3 फूट, 3.5 फूट किंवा 2.5 फुटाचे आहे, ते सॅटेलाईट डेटामध्ये दिसत नाही. मग आम्ही काय चालू केलं, की QR कोड लावू बा. मग QR कोड लावताना काय व्हायचं ना, की एक फील्ड टीमचा जो मेंबर आहे, तो एक QR कोड स्कॅन करणार. मग ह्या पहिल्या रोमध्ये पहिल्या कॉलमचं पहिलं झाड,
ते समजा कडुनिमचं झाड आहे, मग तो त्याच्यात लिहिणार कडुनिमचं झाड. असं करत करत तो दिवसभरामध्ये मोजून मोजून 100 ते 150 झाडं करू शकत होता. झाडांची संख्या 30,000 40,000. तो पूर्ण परेशान होऊन गेला. मग आता आम्हाला हे समजत नव्हतं की यार हे मॉनिटर आणि मेजर कसं करायचं, राईट? सो त्याच्या मागे काय झालं ना, की ड्रोनची टेक्नॉलॉजी मी बऱ्याच वर्षापासून वापरत होतो आणि आम्हाला रिअलाईज झालं की ड्रोन्सनी हे खूप इझिली करू शकतो, खूप कमी टाईममध्ये आणि खूप ॲक्युरेटली करू शकतो. तर तिथे ते QR कोडचा प्रश्न कसा सोडवावा म्हणून आम्ही ड्रोन्सकडे मूव्ह झालो. सो आता आम्ही काय करतो ना, की शेतकऱ्याच्या इथे किंवा कम्युनिटी लँडवर किंवा ट्रस्टच्या जमिनीवर जेव्हा पण कोणते झाडं लावतो, त्याचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण करतो. फार्मर्स फॉर फॉरेस्टनी पूर्ण ट्रान्सपरन्सी आणायला, की कोणतं झाड कुठे लागलं, कधी लागलं, त्याची काय स्टेटस आहे, आजच्या डेटला ते जिवंत आहे की नाही, हे मेजर करायसाठी एक एक गोष्ट करता करता स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. त्या सॉफ्टवेअरमध्ये असं आहे की तुम्ही ड्रोननी घेतलेलं जेव्हा एक प्रोसेस्ड इमेज आहे, ते जेव्हा तुम्ही त्या सॉफ्टवेअरला देता, ते स्वतःच त्या प्लॉटवर किती झाडं आहे ते मोजतं. ते मोजल्यानंतर ते कोणत्या टाईपचं म्हणजे कोणत्या स्पीसीजचं झाड आहे, ते आंब्याचं झाड आहे, लिंबूचं झाड आहे, ते पण आयडेंटिफाय करतं. त्याच्यासोबतच ते मेजर करतं की त्या झाडाचं डायमीटर किती आहे, त्याची हाईट किती आहे आणि त्याच्या बेसिसवर आम्ही त्याचं वजन पण डिजिटलीच काढू शकतो. सो आता आम्ही कोणत्या फील्ड टीमवर किंवा शेतकऱ्यावर ह्याच्यासाठी डिपेंडंट नाही आहे की आम्ही तुझ्या इथे 100 झाडं लावले होते तर आता किती आहे, ते आम्ही पूर्ण टेक्नॉलॉजिकली बेस्ड केलं आहे. ह्याचा एक फायदा काय झाला ना, की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये ट्रान्सपरन्सी आली. सो बरेचसे NGO आहे भारतामध्ये किंवा बाहेर, जे लोक प्लांटेशन करत आहे, खूप वर्षापासून करत आहेत, की आम्ही 10,000 झाडं लावले, आम्ही 20,000 लावले, आम्ही 1,00,000 लावले, आम्ही 1 करोड लावले. गव्हर्नमेंटचे पण डेटा आहे. बट त्याच्यातले आज किती जगत आहेत, ते कुठे लागलेले आहे, ह्याचा कुठेही काही हिशोब नसतो, ह्याचं काही डॉक्युमेंटेशन नसतो. आम्हाला ही खूप मोठी गॅप दिसली होती, की ट्री प्लांटेशन तर सगळे करत आहेत, पण गॅप कुठे आहे, ते झाल्यानंतर कोण त्याची काळजी घेत आहे, त्याचं काय होतं हे काहीच माहीत नव्हतं. जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचाच एक डेटा आहे, की एक ॲव्हरेज सर्व्हायवल रेट जे आहे गव्हर्नमेंट प्लांटेशन, ते फक्त 20 ते 30% आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 1,00,000 झाडं लावता, तर त्याच्यापैकी साधारण 20 ते 25,000च झाडं जगतात. मग हे कसं सॉल्व्ह करा, तर रिअल टाईम डेटा जोपर्यंत तुमच्याजवळ येत नाही, तोपर्यंत तुम्ही ते मॉनिटर करू शकत नाही किंवा मेजर पण करू शकत नाही. ते सॉल्व्ह करायसाठी आम्ही हे पूर्ण टेक्नॉलॉजिकल एक सेटअप केला. तर QR कोडपासून चालू झालेली जर्नी, की एक ट्रान्सपरन्सी आणायची, तो डे टू डे बेसिसवर डेटा आपल्याजवळ आला पाहिजे, की किती झाडं जिवंत आहे, काय हे आहे. तिथून तर आमचा हा ड्रोनपर्यंतचा एक प्रवास आम्ही FRFनी पूर्ण ह्या लास्ट 3 वर्षामध्ये पाहिला. इंटरेस्टिंग आहे हे. कारण आता IPLचा सीझन आहे आणि IPLचा डॉट बॉल पडला की प्रत्येक वेळी पडणारा प्रश्न आहे की लागतात कुठे ते झाडं डॉट बॉलचे. त्याच्यामुळे फारच भारी आहे. मला एक सांगा की तुम्ही ही जी आता टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे ह्या सगळ्याला घेऊन, ती गव्हर्नमेंट सोबत किंवा इतर NGOज सोबत, म्हणजे जे झाडं लावणं आणि पर्यावरण ह्या सगळ्यावर काम करतात, त्यांच्यासोबत शेअर करायचा काही विचार आहे का? किंवा तुम्ही तसं काही प्रपोजल घेऊन गेला आहात का? आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला आहे? नाही, काय रिस्पॉन्स? हा ॲक्च्युअली इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. सो आम्ही जे काही आमचं बेस मॉडेल तयार केलं आहे, ज्याच्या साहाय्याने हे सगळं मेजर करता येतं, ते आम्ही पण फिलॅन्थ्रॉफिक कॅपिटल किंवा ग्रांट्सच्या मदतीने केलं आहे. आणि म्हणून FRFनी हे डिसाईड केलं होतं, की ह्याचा जो कोड आहे तो ओपन सोर्स ठेवायचा. म्हणजे जर दुसऱ्या कोणाला याच्यावर काम करायचं असेल आणि यूज करता येत असेल किंवा त्यांना ह्याला अजून डेव्हलप करायचं असेल, तर आम्ही तो कोर्स ओपन सोर्स ठेवायचं हे केलं आहे. त्याच व्यतिरिक्त काय ना, की बरेचसे दुसरे जे NGOज आहेत, जे आमच्या सोबत किंवा आमच्यासारखंच काही काम करतात, जेव्हा त्यांना माहीत झालं की आम्ही असं काम करतो, तर ते पण आता आमच्यापर्यंत रीच आउट होतं, की तुम्ही आम्हाला पण हे सगळं मॉनिटर आणि ट्रॅक करायला मदत करा. सो हळूहळू ती प्रोसेस आता चालू व्हायला लागली आणि मे बी काही वर्षांनी तुम्ही बघाल की हे सगळं असंच डिजिटली मॉनिटर होईल. एक खूप गमतीची गोष्ट आहे. सो आमच्या वेबसाईटवर जर तुम्ही बघितलं, तर तिथे समजा माझा वाढदिवस आहे, कोणाचं काही आहे, जर तुम्हाला झाडं लावायचे असले, तर असे बऱ्याचशा कंपनी आहे जे लावतात. बट FRFनी काय वेगळं केलं ना, की जर तुम्हाला 10 झाडं आज लावायचे आहे FRF सोबत, ते झाडं लागल्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर सर्टिफिकेट मिळतं. त्या सर्टिफिकेटवर एक लिंक असते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअली दिसतं, की हे तुम्ही जे डोनेट केलेले झाडं आहे, ते कोणत्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर लागले, ते कोणत्या टाईपचे झाडं आहे आणि त्याची आजची म्हणजे करंट त्याचं स्टेटस काय आहे. सो आम्ही ती ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आम्ही खूप काम केलं आहे, म्हणजे ह्याच्या मागे, की ते डिजिटली सगळं मॉनिटर होऊन तो डेटा जो कोणी व्यक्ती म्हणा किंवा ऑर्गनायझेशन म्हणा, जे फंड्स आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत, त्यांच्यापर्यंत तो ॲक्युरेट डेटा त्यांच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचायला पाहिजे.
हे भारी आहे. पण मग ह्या सगळ्यामध्ये हे डिजिटली तुम्ही जे सगळं ट्रॅक करता याच्यामध्ये शेतकऱ्यांकडे पण त्याचा ॲक्सेस आहे का? शेतकऱ्यांना पण दिसतंय की माझ्या माझ्या शेतीत त्यांनी माझ्या जागेत 100 झाडं लावली हं. शेजारच्याच्या जागेत 100 झाडं लावली. तर हे दिसतं का शेतकऱ्यांना पण का तो ॲक्सेस फक्त तुमच्या ऑर्गनायझेशनकडे? नाही, नाही. सो प्रत्येक शेतकरी ज्याच्यासोबत आपण काम करतो त्यांच्यासोबत आपण ॲग्रीमेंट साइन करतो. सो त्याच्यामध्ये एक्झॅक्टली त्याच गोष्टी मेन्शन असतात ज्या वेबसाईटवर दिसतात. सो शेतकऱ्यांपर्यंत ॲग्रीमेंट्स असतात, की तुमच्या इथे किती झाडं लावले, संस्थेने तुम्हाला काय दिलं, तुम्ही त्याच्यात काय एफर्ट्स टाकले. हे सगळ्या गोष्टी ॲग्रीमेंटद्वारा शेतकरी आणि फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्यामध्ये शेतकऱ्यांना पण एक्झॅक्टली सगळं माहीत असतं, की त्यांच्या इथे त्यांच्या लँडवर, त्यांच्या प्लॉटवर काय झालंय. म्हणजे बेसिकली असं समजते मी, की तुम्हाला काही लोकं म्हणजे काही फंडिंग मिळतंय, काही डोनर्स आहेत, काही लोकं स्वतःहून म्हणतात, की माझ्याकडनं 50 झाडांसाठी, 10 झाडांसाठी पैसे घ्या बरोबर. आणि ते सगळं गोळा करून तुम्ही शेतकऱ्याला म्हणताय, की हे फ्रीमध्ये तुम्हाला आम्ही झाडं देतोय. राइट. तुझा फक्त आम्हाला जागा हवी आहे आणि तुम्हाला याच्यातून फायदा होईल. तुम्हाला पण होईल, पर्यावरणाला पण होईल, एक इकोसिस्टम डेव्हलप होईल. एक्झॅक्टली. म्हणजे ही एक कम्युनिटीच झाली आहे, की कुणीतरी म्हणजे फक्त फंडिंग एजन्सीज यात नाही आहेत. तर माझ्यासारखे किंवा असे खूप लोक आहेत ज्यांना जे छोटंसं फंडिंग देतात त्यांना दिसतंय की झाड वाढतंय म्हणून. असं काही झालंय का की एखाद्या शेतकऱ्याने सांगितलंय किंवा तुम्हाला असा अनुभव आलाय की कुणीतरी एखाद्या झाडासाठी डोनेशन दिलं म्हणजे पर्सनल व्यक्तीने की 10 झाडांसाठी 5 झाडांसाठी आणि त्या व्यक्तीला त्या व्यक्तीने त्या जागेवर जाऊन झाड बागणं किंवा त्यांचा अनुभव काहीतरी वेगळं वाटणं असं काही झालंय का? असं झालं आहे. सो 2 गोष्टी आहे तुम्ही जे म्हटलं ते. एक तर आम्ही शेतकऱ्यांना फ्रीमध्ये काही देत नाही आहे. म्हणजे मी जसं म्हटलं एक साधारण 80% अनुदानित दरात देतो. हां. त्याचं एक कारण पण आहे. पहिले आम्ही जेव्हा सुरुवातीला काम चालू केलं ना, तेव्हा आम्ही फ्रीमध्येच द्यायचो. पण ते म्हणतात ना, की फ्रीच्या गोष्टीची तेवढी व्हॅल्यू राहत नाही, राईट? सो आम्हाला रिअलाईज झालं, की काही ठिकाणी तर असे पण इन्सिडन्सेस झाले, की आम्ही शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं सामान पोहोचवलं. पण आज टाळलं, उद्या टाळलं, 15 दिवस टाळलं आणि झाडं तिथच्या तिथेच मरून गेले. म्हणजे ते शेतकऱ्यांनी झाडं पण नाही लावले. कारण त्याची व्हॅल्यू किंवा किंमत नव्हती. मग आता आम्हाला लक्षात आलं, की असं जर आपण करत राहिलो, तर ज्या शेतकऱ्याला खरंच गरज आहे, हे झाडं पोचायची किंवा त्याला इच्छा आहे, की मला करायचं आहे, पण मी तेवढं भांडवल लावू शकत नाही. पण म्हणजे एफ-आर-एफकडे पण लिमिटेड रिसोर्सेस आहेत, राईट? सो एक करेक्ट फार्मरपर्यंत पोचायसाठी आम्ही त्यांच्याकडनं एक 10 ते 15% अमाउंट चार्ज करायला लागलो आणि ज्याचे रिझल्ट्स आम्हाला खूप पॉझिटिव्ह दिसायला लागले. कारण जेव्हा स्वतःहून ते पैसे टाकतात, स्वतःहून थोडे इन्व्हॉल्व जेव्हा होतात, तेव्हा ते तितक्याच आवर्जून त्याची काळजी पण घेतात. बरोबर. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला असं बऱ्याच वेळा होतं. कारण काही डोनर्स जे लोकं खरंच मनापासनं फंड्स डोनेट करतात ना, त्यांना जेव्हा ते सर्टिफिकेट जातं त्यांना एक्झॅक्ट लोकेशन असतात. बऱ्याच वेळा असं झालंय, की लोकं तिथपर्यंत जाऊन आले. म्हणजे त्या फार्मरच्या बांधापर्यंत जाऊन चेक करून पण आले. आणि जी चांगली गोष्ट आहे, ती आमच्यासाठी पण एक रिस्पॉन्सिबिलिटीची गोष्ट आहे, की जर आपण हे सगळं देतो आहे आणि जेव्हा तो डोनर आपल्यापर्यंत म्हणजे मनापासून एक पोहोचतोय, तर त्याला त्याचे जे काही रिक्वायरमेंट आहे ते पण आम्ही पूर्ण करायचा 100% प्रयत्न करतो. लकीली आजपर्यंत असं झालेलं नाही आहे, की कोणी तिथे गेलं आणि आम्हाला कंप्लेंट आली. मी हे नाही म्हणत, की सगळंच एकदम व्यवस्थित आहे. काही ना काही मिस्टेक्स होतात, काही म्हणजे एरर्स पण आहे, कुठे-कुठे प्लांटेशनचे मॉर्टॅलिटी पण आहे. बट आमचा प्लॅन असा आहे, की फार्मर्सला पहिले 3 वर्ष आम्ही रिप्लांटेशनसाठी पण मदत करतो. अ, ह्या सगळ्याचं आता एक 2 प्रश्न आहेत परत थोडंसं टेक्निकल होतील ते पण तरी पण, की 3 वर्षाचं तुम्ही म्हणतात, की परत आम्ही त्यांना संधी देतो, परत देऊ शकतो म्हणून. नाही. त्याचं इव्हॅल्युएशन कसं करता? हं. तुमचं ट्रॅकिंग होतं हे सगळं ठीक आहे. पण कळतंय आता एका शेतकऱ्याने केलं, पण नाहीच होते. पण मग तुमचे काय ते ठरलेले असतील ना, की काही की कुणाला परत झाडं द्यायची, कुणाला नाही द्यायची, काही नियम त्याचे ठरलेले असतील हो. ते एक. दुसरं असं, की ह्या सगळ्यामध्ये महिला शेतकरी दिसतात का, की पुरुष शेतकरीच आहेत? हे 2. सो जसं मी पहिले पण म्हटलं, की असं नाही आहे, की झाडं लावले, शेतकऱ्याच्या बांधावर लावले, गव्हर्नमेंटच्या लँडवर लावले किंवा कम्युनिटीच्या. झाड वाचवणं खूप सोपं नाही आहे. खूप बरोबर. कठीण आहे, खूप मेहनत घ्यायला लागते. लावल्यानंतर पण बरेचसे झाडं कधी-कधी मरतात. हां, मला अजून हेच तुम्ही सांगता हे पण हं, हं. सांगा, की नुसतं झाडं देणं, तुम्ही ठिबक सिंचनसाठी पण मदत करता हे म्हटलात, पण त्याच्या व्यतिरिक्त पण खूप कामं असतात शेतामध्ये. तर एखाद्या शेतकऱ्याने असं म्हटलं, की घेतलेत झाडं आणि त्याने असं म्हटलं, "नाही, तुम्ही परत घेऊन जा." असं काही घडलंय का? किंवा मग त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून तुम्ही कुठे मदत करायला तुमचं आहे का म्हणजे तसं
तयारी असते का? तुमच्याकडे तसे रिसोर्सेस आहेत का? हो. सो आपण जिथे पण काम चालू करतो ना, तिथे आपली एक फील्ड टीम असते. आमची एक नर्सरी असते, एक गोडाऊन असते आणि एक फील्ड टीम असते. एक 6 ते 7 लोकांची टीम जनरली एका तालुक्या लोकेशनहून काम करते आणि ते वर्षभर अप्रोचेबल असतात. म्हणजे ते तिथेच लोकली आम्ही हायर केलेले मुलं असतात. तर तिथे एक रोजगाराचा पण पॉइंट येतो, जिथे एकदम ग्राउंड लेव्हलमध्ये आम्ही BSW, MSW किंवा ॲग्रीकल्चर बॅकग्राऊंडचे मुलं हायर करतो. ते गावात राहूनच जॉब करू शकतात. सो ही टीम तिथे पूर्णपणे अवेलेबल असते आणि त्यांना टेक्निकल सपोर्ट पण शेतकऱ्यांना लागतो. कारण ते पहिल्यांदाच, मी म्हटलं ना, की काही बरेचसे शेतकरी असतात जे पहिल्यांदाच फळबाग लागवडीकडे किंवा वृक्ष लागवडीकडे मूव्ह होतात. तर हे जे आमची जी फील्ड टीम आहे, ती नेहमी यांना हे मदत करत असते, की आता काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. पण जे बाकीचे मेंटेनन्स आहे, जे झाडांचं मेंटेनन्स आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही नेहमी शेतकऱ्यांचीच असते. बरं. आणि माझा दुसरा प्रश्न होता, की महिला शेतकरी दिसतात का ह्या सगळ्यात? त्यांचा महिला शेतकऱ्यांचा सहभाग किती दिसतो? हो, सो महिला शेतकऱ्यांचा सहभाग असतो. आम्ही जनरली काय ऑब्झर्व्ह केलं आहे ना, की जेव्हा पण आम्ही एक गाव लेव्हलची एक मीटिंग ठेवतो, म्हणजे ग्रामपंचायती थ्रू जेव्हा आम्ही सगळ्यात पहिले कोणत्या गावामध्ये रीच आउट करतो, तेव्हा जनरली महिला येत नाहीत. काही महिला अशा असतात ज्यांच्या नावावर जमीन असते किंवा म्हणजे शेत त्यांच्या नावावर असतं. सो आमच्या जो डेटा आहे त्याच्याप्रमाणे अराउंड एक 26% ते 27% जे आमचे शेतकरी आहेत, टोटल एक अराउंड 2400 ते 2500 शेतकऱ्यांसोबत आतापर्यंत आम्ही काम केलं आहे. त्याच्यापैकी जवळजवळ 25% ते 26% शेतकरी ह्या महिला शेतकरी आहे. आता त्यांचा रोल ॲक्टिव्ह की इनॲक्टिव्ह हे आपण डिसाईड नाही करू शकत. म्हणजे त्याचा आपल्याजवळ तेवढा डेटा नाही आहे. बट जे लँड ओनरशिप आहे, की ती जमीन कोणाची, म्हणजे एका महिलेनी ओन केली आहे की पुरुषांनी ओन केली आहे, जर ते बघितलं तर साधारण 25% ते 26% जे आपले फार्मर्स आहे, प्रोग्राम पार्टिसिपंट्स आहे, त्याच्यातले 25% ते 26% शेतकरी हे महिला शेतकरी आहेत. इंटरेस्टिंग. आता जर वैयक्तिक आयुष्याकडे आपण जाऊ. तुमचं झालंय सिव्हिल इंजिनियर आहात तुम्ही राईट. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगकडून परत एका सोशल व्हेंचरकडे वळणं, हे कसं घडलं? ओके. सो मी माझं 12वी पर्यंतचं शिक्षण परतवाडा म्हणून एक गाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, तिथे झालं आहे. त्याच्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधनं. आणि तेव्हा 3 ऑप्शन्स होते, राईट, की एक तर सरकारी नोकरी करायची, जे सिव्हिल इंजिनिअरचं सगळ्यात म्हणजे एक फेव्हरेट हे असतं. दुसरं म्हणजे की व्यवसाय करायचा आणि तिसरं म्हणजे की खाजगी नोकरी करायची. तर फॉर सम रिझन मला गव्हर्नमेंट जॉब करायचाच नव्हता. त्याच्याने मी कोणती एक्झाम्स दिल्या नाही. व्यवसायाचा संबंधच नव्हता, कारण मराठी फॅमिली जनरली एकदम इनिशियल फेजमध्ये कोणी सपोर्टच करत नाही. व्यवसाय म्हणजे आपल्यासाठी नाहीच किंवा ते खूपच रिस्की आहे, ह्या कारणाने ते होत नाही. आणि तिसरं उरतं ते म्हणजे खाजगी जॉब करायचा. आणि तेच माझं ध्येय होतं, की सगळ्यात म्हणजे चांगलं शिक्षण घेऊन खाजगी नोकरी करायची. त्याच्यानंतर मी MBA केलं निकमार पुणेमधनं आणि माझी प्लेसमेंट ॲक्च्युअली झाली हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, एक पायनियर कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. तर मी एक खूपच इंटरेस्टिंग प्रोजेक्टवर काम करत होतो, ज्याचं नाव आहे बोगीबील ब्रिज प्रोजेक्ट, आसाममध्ये. तो एशियातला दुसरा सगळ्यात मोठा ब्रिज आहे ब्रह्मपुत्रा नदीवर. तर तिथे मी 2 वर्ष ॲज अ प्लॅनिंग इंजिनियर काम करत होतो आणि तिथे माझे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी होत्या मोस्टली प्रोजेक्ट प्लॅनिंग, बजेटिंग, टीम मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटर्जी, राईट. सो तिथून एक खूप चांगला अनुभव मला भेटला. तिथे सगळ्यात पहिले 2016मध्ये माझी ओळख ड्रोनसोबत झाली. सो तिथे पहिल्यांदा ड्रोन्स आले होते व्हिडिओ शूटिंग आणि फोटोशूट करायसाठी. तर ते ना दर 3 महिन्यांनी यायचे, कारण त्यांना एक डॉक्युमेंटरी बनवायची होती. तेव्हा सगळ्यात पहिले ते ड्रोन्सचं ओळख माझ्याशी पहिल्यांदा तिथे झाली आणि मला रिअलाईज झालं, की जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात ज्याच्यात मी काम करायचो, त्याच्यासाठी मॉनिटरिंगसाठी तर हा खूप चांगला टूल आहे. तेव्हा ते वापरल्या नाही जायचं. मग जेव्हा मी नागपूर मेट्रोला काम करायला आलो, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये आलं, की आपण स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे, राईट. ऑब्व्हियसली आता 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला होता, बट तरी तेवढी हिंमतच नव्हती. पण एक आयडिया होती, की जर आपण ड्रोन्स वापरले कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, तर खूप सारं त्यांनी करता येतं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी सॉल्व्ह करता येतात किंवा ट्रान्सपरन्सी आणता येते, प्रोजेक्ट मॉनिटर करता येतात, इझिली मॉनिटर करता येतात आणि तुमची मॅनपॉवरचे जे म्हणजे ह्युमन एरर्स जे असतात ते तुम्ही कमी करू शकता मॉनिटरिंगमध्ये. सो हे सगळं बॅक ऑफ द माइंड असताना मी 2019मध्ये मी आणि माझ्या एका म्हणजे लहानपणीच्या मित्रांनी एक कंपनी चालू केली ड्रोनची, ज्याचं नाव होतं इन्फ्राड्रोन इंडिया, की आपण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजला जाऊन ड्रोन्स विकू नये, ड्रोन्सची सर्व्हिस प्रोव्हाइड करू, की तुम्ही हे सगळे प्रोजेक्ट जे आहेत तुमचे हे ड्रोनद्वारे मॉनिटर करू शकता.
सो त्याच्यात असं झालं की एक गोष्ट लक्षात आली की बिझनेस तर चांगला आहे, काम पण भेटत होतं, बट ते सस्टेनेबल नव्हतं. आणि तेव्हाच फार्मर्स फॉर फॉरेस्टची ओळख झाली. सो त्यांना असं कोणीतरी पाहिजे होतं की हे ऑपरेशन स्केल करू शकेल. मग बिझनेस माइंडसेट होताच पहिलेपासनं. छोट्याशा गावातनं आलो होतो, तर एक नेहमी असतं ना की थोडंसं सोशली पण पाहिजे. म्हणजे सोशल व्हॅल्यू क्रिएट झाली पाहिजे. ऑटोमॅटिकली घरच्यांना बघितलं होतं, वडील डॉक्टर आहेत. हं. सो त्या यानी ही एक छोटीशी म्हणजे एक काइंड ऑफ शिफ्ट झालं. तर ज्या वर्षी मी फार्मर्स फॉर फॉरेस्टमध्ये जॉइन केलं, तेव्हा आम्ही एक साधारण 150 ते 200 एकरची लागवड करायचो त्यावर्षी. मला सांगायला खूप चांगलं वाटतंय, की मागच्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये आम्ही 2000 एकरवर लागवड केली आहे. बाप! साधारण 6.5 ते 7 लाख झाडं आम्ही एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने जवळ-जवळ 1200 ते 1300 शेतकरी प्लस 15 ते 20 ग्रामपंचायत आणि ट्रस्टसोबत आम्ही लावले आणि हे सगळं आम्ही त्या डिजिटली ड्रोननी मॉनिटर केलं. सो समथिंग कुठेतरी जे 2016 मध्ये ड्रोनचा यूज करायचा एक डोक्यात होतं, ट्रान्सपरन्सी आणू, हे करू, ते करू. ते मे बी फार्मर्स फॉर फॉरेस्ट थ्रू साध्य झालं. प्लस खूप चांगला सोशल इम्पॅक्ट आहे. आतापर्यंत साधारण 35,000 मॅनडेज आम्ही म्हणजे मॅनडेज ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेट केली आहे. आणि बऱ्यापैकी कार्बन वातावरणातून सिक्वेस्ट केलाय किंवा शोषून घेतलंय. एक सायकल पूर्ण झाली. झाली. काहीतरी हो. ड्रोन पाहिला कधी आणि मग आता राइट. ड्रोनचा वापर आणि आता करून इतकं ड्रोनचा मोठं उभं हो. काही काम उभं करता आलं. आणि हा आकडा पण खूप मोठा आहे. आणि खरं तर हे सगळं असं घडतंय, हे पण म्हणजे असं काही खूप म्हणजे माहीत नाहीये लोकांना, की असं ड्रोनचा वापर करून असं स्कॅन म्हणजे झाडं अशी बघता येतील किंवा हे तर कदाचित शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी पण आहे. म्हणजे शेतातलं प्रत्येकच पीक कसं वाढतंय, म्हणजे बरंच काही-काही करता येऊ शकतं. म्हणजे नक्की. ड्रोन त्या दृष्टीने तसं पाहिलं तर खूप म्हणजे जसं तुम्ही म्हटलं खूप 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 वास्ट, खूप हां. स्कोप आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये काही घडवून आणण्यासाठी राइट. मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशनसाठी एक चांगलं साधन आहे. आता मला सांगा तुम्ही जॉब पण आधी केलाय आणि तुम्ही म्हटले, की आपण लहान गावातून किंवा अशा मिडल क्लास कुटुंबामधून येतो, तेव्हा व्यवसाय-बिवसाय तर काही नाही. नसतं. नाही करायचा नसतो व्यवसाय, जॉब करायचा असतो. कुठलाही असो, सरकारी मिळाला तर एकदमच चांगलं, चांगलं. नाहीतर हां. खाजगी तरी जॉब. आणि अशा वेळी आज तुम्ही CEO आहात एका कंपनीचे. तर जॉब पण करून झालाय, तो पण एक अनुभव पाठीशी आहे. तर आजचं जगणं कसं वाटतं? CEO म्हणूनचा दिवस आणि जॉब करत असतानाचा दिवस ह्याच्यात फरक दिसतो का खूप? आणि खूप जास्त फरक आहे. पहिले तर असं वाटायचं, की कधी आपला व्यवसाय चालू करतो आणि कधी आपल्याला फ्री टाईम भेटणार आणि किती मजा येणार. बट असं काही नाही आहे. सो जशा-जशा रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, हा 24 तासाचा जॉब आहे आता, जो आहे सध्या. पण एक खूप मजा येते करताना. स्वतःचं काम केल्यासारखं वाटतं. सॅटिस्फॅक्शन खूप जास्त आहे. मी जो माझा इथे फुल टाईम मूव्ह व्हायच्या आधी किंवा FRFमध्ये फुल टाईम मूव्ह व्हायच्या आधी माझा जो जॉब होता तो 3-3.5 वर्ष मी एक बिग 4 कन्सल्टिंग फर्म आहे अर्न्स्ट अँड यंग त्यांच्यासोबत काम करत होतो. खूप चांगलं एक्सपोजर होतं. बट मनात कुठे ना कुठे वाटायचं की एवढं सगळं करतोय, इतके एफर्ट्स टाकतोय, तर स्वतःचं पण करता यायला पाहिजे आणि इथे मला ती काइंड ऑफ संधी भेटली. सो एक तर बिझनेस, त्याच्यात सोशल बिझनेस ज्याने ॲक्चुअली एक इम्पॅक्ट क्रिएट होतोय. सो बऱ्याच वेळा असं होतं की खूप शेतकऱ्यांना असं भेटायला जातो आणि ते इतके आनंदित आणि इतके खुश असतात. सो ते खूप, 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 खूप चांगलं वाटतं. सो एक असा किस्सा आहे की आम्ही एका गावामध्ये गेलो होतो कर्जत तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये. सो तिथे एक शेतकरी होतं. त्यांना आम्ही हे सगळं ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये सांगत होतो, की वातावरण बदलत आहे. तुम्ही एका गोष्टीवर डिपेंड राहू नका. आणि त्यांचं कांद्याचं म्हणजे कांदा त्यांनी पेरला होता. तर काहीतरी 1.5 की 2 महिन्यांनी जेव्हा मी त्यांच्या इथे गेलो, तर माझ्या फील्ड टीमनी सांगितलं, की त्यांनी कांदा त्यावेळेस जमिनीत पुरून टाकला होता, कारण त्यांना 4 की ₹4.5 किलो भाव भेटत होता. तर त्यांना ते ट्रान्सपोर्टेशन करून विकायलाही परवडत नव्हतं. तर त्यांनी ते जमिनीत हे विकून करून टाकलं टाकलं. आणि त्यांनी आमच्या टीमला बोलवून अ, म्हणजे आमच्या प्रोग्राममध्ये ते एनरोल झाले. तर ते नंतर इतके खुश होते, की त्यांना हे सगळं करून भेटलं. ऑलमोस्ट फ्रीमध्येच तुमची एक लागवड होऊन जाते. साधारण 40-50 हजार रुपयाचा जो खर्च असतो तो अ, म्हणजे ऑलमोस्ट शून्यामधून तुमचं एक एकरचं फळबाग लागवड पूर्णपणे उभी राहून जाते. आणि त्याच्यातनं जेव्हा ते इन्कम एक्सपेक्ट करतात, तेव्हा त्यांचा जो आनंद असतो तो मला म्हणजे पाहून पण खूप वाटतो. सो अल्टिमेटली असं आहे, की एक व्यवसाय तर आहेच, पण त्याला एक सोशल टच असल्याच्याने थोडं सॅटिस्फॅक्शन जास्त आहे. बरोबर. आता हे सगळं ऐकताना मला अजून एक माझ्या डोक्यात आलं, की अ,
इंजिनिअरिंग करताना जरी सिव्हिल इंजिनिअरिंग असलं तरी आपण विचार करतो की जरा शहरांमधला जॉब मिळेल. आणि स्वप्न पण अशी असतात ना, म्हणजे आता इंजिनिअरिंग झालंय, सिव्हिल इंजिनिअरिंग जरी करत असलो तरी आपण शहरातच असू, कुठेतरी मोठ्या बिल्डिंगा, कुठेतरी काहीतरी असे प्रोजेक्ट, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट किंवा प्रायव्हेट पण असे मोठे प्रोजेक्ट आणि असं आपण जीवन जगत असू. जरी उन्हात फिरावं म्हणजे पूर्ण सावलीतला जॉब नसला, पण ते उन्हात फिरावं लागणं कुठे? तर कन्स्ट्रक्शन साईट सोडून बाकी कुठे नाही. पण आता शेतकऱ्याच्या बांधावर फिरणं आणि कारण की हे उन्हात फिरणं वेगळंच आहे ना. हो, हो. तर कसं हे मॅनेज केलं, की का म्हणजे मी आता तुम्ही जॉब पण केला इतके वर्ष आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी जॉब केलाय, चांगल्या पोझिशनला केला आणि नंतर मग असं शेतकऱ्याच्या बांधावर फिरावं लागतं किंवा ते स्वतः वाटणं, की मला हे फिरायचं, मला हे करायचंय. हे ट्रान्झिशन याच्याकडे कसं बघता? सो कन्स्ट्रक्शनचे जे प्रोजेक्ट होते जिथे मी काम केलं ते पण सोपे नव्हते आणि कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट खूपच कॉम्प्लेक्स असतात. सगळे इंजिनियर दिवसभर उन्हात उभे असतात. ते काम सेमच होतं आणि काम तुम्ही कुठेही करा, ऑफिसमध्ये वेगळं काम आहे, बाहेर वेगळं काम आहे. मी तसा पण म्हणजे पहिलेपासूनच थोडा एक आउटडोअर पर्सन आहे. मला म्हणजे ऑफिसचा जॉब हा माझ्या डोक्यामध्ये कधी असा नव्हताच, बसेल की बरोबर. आणि असं असं गरजेचं नाही. मी आज इतक्या लोकांना भेटतो. आपल्या डोक्यामध्ये एक ती हे बसून गेली आहे रे, की व्हाईट कॉलर जॉब ऑफिसमध्ये राहणारेच हं. सगळ्या लोकांची एक्स्पेक्टेशन आहे. मी आज इतक्या लोकांना भेटतोय ज्यांना बिलकुल पण मेट्रो सिटीजमध्ये नाही राहायचं आहे. ते तर रस्ता शोधत आहे, की कसं मी गावात? कधी वापस जाऊ. पण काय आहे तिकडे अपॉर्च्युनिटी नसल्याच्यानी लोकांना ते ट्रान्झिशन तेवढं ईझी नाही आहे. लकीली मी जे पहिलं माझं ड्रोनचं पण चालू केलं होतं, ते पण टियर 2, टियर 3 सिटीजसाठीच होतं आणि हा पण जो व्यवसाय आहे तो मोस्टली तर एकदमच रूरल आहे. बट आय गेस ट्रान्झिशन माझ्यासाठी ते एवढं डिफिकल्ट नव्हतं. माझ्यासाठी डिफिकल्ट होतं ते म्हणजे की एक वेगळ्याच इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधनं पूर्ण ॲग्री आणि हॉर्टिकल्चर अशी रिलेटेड काम करणं, प्लस हे कार्बन क्रेडिट्स हे सगळं कॉम्प्लेक्स हे सगळं मॅनेज करणं. बट लकीली काय होत गेलं, की चांगले लोकं भेटत गेले, जुळत गेले, टीम बनत गेली आणि हे सगळं आता असं थोडं सिस्टम्स बसत गेल्या, प्रोसेसेस आल्या आणि आता हे सगळं असं स्मूथ जसं व्हायला लागलंय. अ, असा एक प्रश्न आहे, की हे सगळं करत असताना कंटिन्यू तुम्ही काम करत असताना कंटिन्यू मोटिव्हेशन असेलच असं काही नाही. पण असा एखादी प्रसंग घडतो म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की काय करतोय आपण आणि ते कुठेही असू द्या, जॉब असू द्या, स्वतःचं काम असू द्या, की थकल्यासारखं होतं. पण असा एखादी प्रसंग घडतो, की तेव्हा असं वाटतं, बापरे! किती छान करतोय आपण आणि किती मस्त वाटतंय आणि हे करत राहिलं पाहिजे आणि ती एनर्जी खूप दिवस पुरते. असा एखादी प्रसंग लक्षात राहिलाय का? असे ऑलमोस्ट आजकाल तर असं झालंय, की खूप फ्रिक्वेंट बेसिसवर व्हायला लागलंय, की पहिले 2-3 वर्ष जेव्हा काम करत होतो ना, तर तेव्हा खूप एनर्जी, उत्साह होता, की हे खूप मोठं करू, चांगलं करू, अजून लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. बट एक टाईम असा होतो, की तुम्ही मेंटली आणि फिजिकली ड्रेन आउट होऊन जाता. तुम्ही थकून जाता. हेच काम जे 2 वर्ष आधी खूप जास्त आवडायचं होतं, ते कधी-कधी असं वाटतं, की अरे आज मला कोणाचे फोनच नाही आले पाहिजे. बट हे शक्य नाहीये, कारण तुम्ही ती एक प्रोसेस तशी बनवून घेतली आहे. बट काय होतं ना, जेव्हा पण आपण फील्ड व्हिजिटसाठी जातो, शेतकऱ्यांना भेटतो. शेतकऱ्यांची गोष्ट अशी आहे ना, की त्यांच्या घरी गेल्यानंतर असं कधीच होत नाही, की आपण रिकाम्या हाती येतो. कधीच नाही. एक पणदा असं नाही होत. म्हणजे भलेही मी कुठे पण जातो, तर ते आपल्याला लिंबू देतील किंवा हं. चहा तर म्हणजे चहाशिवाय तर जाऊ देत नाही. सो तेव्हा एक चांगलं वाटतं, की चला ठीक आहे, आपण जे काही करतोय ते यांच्यापर्यंत पोहोचतं पण आहे व्यवस्थित. ह्याचंच दुसरं म्हणजे काय ना, की जे लोकं आपल्याला फंड करतात राइट, हे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करताना, ते लोकं बऱ्याचशा दुसऱ्या लोकांना पण फंड करतात आणि जेव्हा त्या सगळ्यांपैकी जेव्हा आपण थोडं स्टँड आउट होतो, जेव्हा ते आपल्याला फोन करून सांगतात, की "नाही, आम्हाला तुमचं काम खरंच खूप आवडत आहे. तुम्ही जे काम करत आहे ते खूप वेगळं आहे. आम्ही हे कधी पाहिलं नव्हतं." तर तेव्हा पण एक खूप चांगलं वाटतं, की आपण अगेन्स्ट द फ्लो थोडंसं काम करायचा प्रयत्न केला आणि मे बी आपण सक्सेसफुल होतोय. अजून तर भरपूर वेळ आहे, भरपूर काम पण करायचं आहे. पण जेव्हा त्या डोनर्सकडनं पण येतं किंवा शेतकऱ्यांकडनं पण येतं, की ठीक आहे, फळबाग तर पहिलेपासून लावत होते. असं नाही आहे, की आम्ही काही नवीन केलंय. पहिलेपासूनच होतं. गव्हर्नमेंटच्या पण स्कीम आहे. पण थोडं ते वेगळं करून शेतकऱ्यांना अजून प्रोत्साहित करून ते करून घेणं. सो आयडिया खूप साऱ्या आहे, बट ते ॲक्चुअली 2,000 एकर इम्प्लिमेंट करणं खूप सोपं नाही आहे. हं. सो ते जेव्हा असं हे होतं, तेव्हा थोडं मग ते सगळं वापस हे यायला लागतं, की नाही चला अजून म्हणजे काम करायचं आहे. खूपच मस्त उत्तर आहे हे, की कसं आणि हेच महत्त्वाचं असतं मला पण म्हणजे मला स्वतःला पण असं वाटतं, की आपण खूप धावपळ करतो, खूप काहीतरी करून दाखवायचं असतं. पण एखाद्या मोमेंटला असं होतं, की नाही यार आता सोडायचं नाही होत आहे. तशा मोमेंटला काहीतरी घडणं, तो स्पार्कल मोमेंट असतो, की ज्यांच्यासाठी आपण काम करतोय, ज्यांच्यासोबत आपण काम करतोय, ज्यांच्या सोबतीने आपण करतोय, ते कम्युनिटीतून आपल्याला व्हॅलिडेशन मिळणं, राइट. की वाह! आपण काहीतरी म्हणजे त्यांच्या हसण्यातून, त्यांच्या डोळ्यांतून, त्यांच्या असण्यातून नुसतं तर ते खूपच महत्त्वाचं ठरतं.
मला असं विचारायचं आहे, समजा हे नसतं तर काय? हे नसतं तर मे बी मी एक चांगल्या कोणत्यातरी कन्सल्टिंग फर्ममध्ये अजून एक 4-5 वर्ष जॉब केला असता. जोपर्यंत मी पूर्णपणे थकून गेलो नसतो. डोक्यात नेहमी विचार होता, की स्वतःचं काही ना काही करायचं आहे. मोस्टली तरी असंच असतं, की आयदर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीशी रिलेटेड काहीतरी किंवा टेक्नॉलॉजी बेस्ड काहीतरी काम केलं असतं. मी जसं पहिले पण म्हटलं, की माझा जो ऑब्जेक्टिव्ह होता तो टियर 2, टियर 3 शी लिंक्डच बिझनेस होता समहाऊ. मी माझ्या मित्रांसोबतही जेव्हा आपण गप्पा गोष्टी करतो, तेव्हाही माझं सेमच होतं, की असं मेट्रो सिटी आणि ह्याचं सगळं असं नव्हतं. कारण मी भरपूर राहून झालो होतो. मी मुंबईत राहिलो आहे, पुण्यात राहिलो आहे आणि असं काही नाही आहे, की त्याचं म्हणजे प्रोज अँड कॉन्स सगळ्याचेच आहे. बट माझं एक पर्सनल असं होतं, की आपण टियर 2, टियर 3 सिटीजमध्ये जे अ, अ, च्यासाठी किंवा तिथे जे व्यवसाय आहेत त्याच्यातच आपण काम करायला पाहिजे. बरोबर. आता हे सगळं एवढं उभं केलंय आणि आता अचानक तुम्हाला सांगायला तर खूपच बिझी शेड्यूल असेल आणि भरपूर काम आहे. असं तुम्हाला सांगितलं, की आता आत्ता बॅग उचलायची आहे आणि कुठेतरी निघून जायचंय 2-3 महिन्यासाठी, तर कुठं जाल? कुठे जाल? हां. हा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. बट मोस्टली आजच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर केरळ एक अशी जागा आहे जिथे मला असं एक 10-12 दिवसासाठी मी जावं 2-3 महिने वाटेल. म्हणते, पण केरळ 2-3 सुंदर आहे, हो, तर हो, 2-3 महिने राहताच हो. येईल. तिथे ॲक्चुअली राहता येईल. खूपच डायव्हर्स आहे. मी कधी गेलेलो नाही आहे. सो ती मी एक अपॉर्च्युनिटी मी आहे. पण नाही गेले. तेव्हा हं. बघून-बघूनच असं लोकं खूपच सांगतात, की खूप सुंदर आहे. करेक्ट. पण खूप सुंदर जागा आहे. अं, आपण आता जरा शेवटाकडे जाऊ. हे सगळं उभं केल्यानंतर आता जर तुम्हाला तुमच्या विषयीमध्ये जेव्हा तुम्ही कॉलेजला होतात, तर तेव्हा काहीतरी करायचं असतं तर काय केलं असतं? तेव्हाचं काय स्वप्न होतं किंवा आत्ता म्हणजे असा विचार करा, की तुम्ही 20शीत येताना काय स्वप्न पाहिलं हो. असतं? सो स्वप्नाचं तर नाही, बट मी तुम्हाला ॲक्चुअल गोष्ट सांगतो जी मी पाहायचो. सो जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये होतो, तेव्हा खरंच मनापासून सांगतो बिझनेस वगैरे काही डोक्यात पण नव्हतं. म्हणजे सिंपल होतं, की इंजिनिअरिंग करायचं आणि जॉब शोधायचा. त्या जॉबचं पॅकेज किती असायला पाहिजे हेच सगळ्यात महत्त्वाचं होतं त्यावेळेस. आणि तो किती लवकर लागतो राइट. म्हणजे इंजिनिअरिंगच्या कोणत्या टप्प्यामध्ये तुम्हाला तो जॉब लागतो. टचवूड आणि लकीली मला खूप चांगले इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज आणि माझे जॉब खूप चांगले भेटले. खूप चांगले लोकं भेटत गेले. फक्त मला एक गोष्ट रिअलाईज झाली, की तेव्हा मला काय वाटायचं माहिती आहे, की हे जे फॉर्मल एज्युकेशन आहे ना, हे काही कामाचं नाही आहे. म्हणजे हे तर कुठेच कामात येणार नाही. समजा मी उद्या दुसरा व्यवसाय केला, तर हे कुठे कामात येणार नाही. पण ती डिग्री खूप महत्त्वाची आहे. त्या डिग्रीच्यानी जो कॉन्फिडन्स येतो तुम्हाला स्टेप करायचा किंवा मी आज जे 7 ते 8 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे, त्याचा जो एक्सपिरियन्स माझ्याजवळ आहे, त्याचा जो कॉन्फिडन्स आहे मे बी त्यांनीच त्याच गोष्टी ज्याने मी एका व्यवसायाच्या दिशेने पाऊल टाकू शकलो. नाहीतर परत तेच झालं असतं, की परत ती जॉबची सायकल. सो मे बी 20 वर्षाचा असताना तर काही डोक्यात नव्हतं, पण तेव्हा हेच विचार यायचे, की जे काही आता आहे, ते जर आपण व्यवस्थित करत गेलो, तर मे बी आपण तेवढं कॅपेबल होऊन काहीतरी पुढे जाऊन करू शकू. आणि समजा तुम्ही 20 वर्षाचे असताना जर ही तर तुमची स्टोरी झाली. पण आत्ता 20-21शीत असणारे पोरं-पोरी आहेत तरुण. त्यांना काहीतरी खूप स्वप्न आहे डोळ्यामध्ये आणि खूप लोकांना व्यवसाय करून बघायचा असतो. नवीन काहीतरी करून बघायचं असतं. एन-जी-ओज काढायच्या आहेत, काहीतरी सोशल व्हेंचर सुरू करायचं, स्टार्टअप सुरू करायचं. अशांना काय सांगाल? अगदी शॉर्ट म्हणजे असं नाही, की हो. तुम्हाला नाही, खूप सल्ले द्यायचे आहेत नाही. असं नाही. पण असं छोटंसं, की नाही. तुमच्या आज अनुभवातून. आज काय ना, आज खूप म्हणजे ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन खूप ईझी आहे. आपण जर आपल्या डोक्यामध्ये काही गोष्ट आहे, की आपल्याला ही करायची आहे आणि जर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन किंवा माहिती काढायची आहे, तर खूप इझिली अवेलेबल आहे. थोडी डिसओरिएंटेड आहे इंटरनेटवर, बट असं नाही की भेटू शकते आणि खूप सारे लोकं असे आहेत, जे तुम्हाला मदत करायला तयार आहे. पण तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. सो आय गेस थोडेसे एफर्ट्स एका स्ट्रक्चर्ड वेमध्ये जर तुम्ही घेतले. खरं सांगायचं झालं तर 3 वर्ष, 4 वर्ष आधी मला पण माहीत नव्हतं, की सोशल सेक्टरमध्ये कसं सर्व्हाईव्ह होता येईल. बट एकदा तुम्ही त्याच्यात उडी मारली आणि तुम्ही लोकांसोबत राहायला लागले, समजून घ्यायला लागले, त्यांनी खूप फास्ट तुमची ग्रोथ होते. सो जर तुमच्या डोक्यामध्ये काही असलं जे तुम्हाला करायचं आहे, तर सगळ्यात पहिले तर जितकी पॉसिबल आहे इन्फॉर्मेशन, त्याच्याशी रिलेटेड जे लोकं आहेत त्यांच्यासोबत बोलणं आणि त्यांचे एक्सपिरियन्सेस किंवा जर्नी मे बी थ्रू बुक्स किंवा आजकाल ब्लॉग्स आहेत त्याच्या थ्रू ऐकणं आणि समजणं, त्यांनी खूप फायदा होतो आणि जितकं लवकर तुम्ही बेसिकली डिसिजन घ्याल तेवढं तुमच्याजवळ एक वेळ असतो एक्सपेरिमेंट करायला, त्याच्यानंतर इम्प्रूव्ह करायला.
सो जितकं लवकर तुम्ही ते केलं जे तुम्हाला करायचं आहे तेवढं तुम्हाला म्हणजे त्याच्यात वेळ मिळेल. वेळ मिळतो आणि चांगलं करायचं हे पण होतं. आता हा शेवटचा प्रश्न असेल. तुमच्याच बोलण्यातून तो आला, की कनेक्शन्स ह्या गोष्टीला खूप महत्त्व आलेलं आहे. तर ह्युमन कनेक्शनच्या पलीकडे पण LinkedInचे कनेक्शन्स आणि मग त्याच्यातून बिझनेस ग्रो करणं, त्याच्यातून करियर ग्रो करणं असं घडतंय. पण तुम्हाला असं म्हणजे ते महत्त्वाचंच आहे. पण ह्या सगळ्यामध्ये रिअल ह्युमन कनेक्शन, की तुमचे मित्र, तुमचं सपोर्ट सिस्टम, तुमचे जवळचे लोकं हे किती मॅटर करतात? आय गेस ह्युमन कनेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली आजच्या जगामध्ये. आज सगळेजण इतके बिझी झाले आहे, की खरं सांगतो लोकांजवळ म्हणजे सगळ्या गोष्टी आहे, पण भेटायसाठी वेळ नाही आहे. समहाऊ ही टीम बनवताना पण म्हणजे जी आता टीम बनत चालली आहे हळू-हळू, त्याच्यामध्ये पण थोडासा एक काइंड ऑफ इमोशनल टच आहे. म्हणजे आमच्यासोबत जे लोकं आज 4 वर्ष आधीपासून जुळले ते अजून पण खूप आवडीने आवर्जून काम करत आहे. मे बी ते सगळं ह्या ह्युमन कनेक्शन्स किंवा इमोशन्सच्या बेसिसवर आहे आणि ॲज टीम म्हणजे आम्ही जे को-फाउंडर्स आहेत त्यांचं पण हे खूप चांगली गोष्ट आहे, की म्हणजे जे म्हणजे जे म्हणतो ना, की लोकांसोबत राहूनच हे सगळं करायचं आहे, बरोबर. की आणि त्यांच्यासोबत राहूनच हे होऊ पण शकतं. म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली कितीही प्रयत्न केले, तर आमचे तर खूप सारे स्टेक होल्डर आहेत. सगळ्यात महत्त्वाचे तर शेतकरी आहेत. दुसरं म्हणजे आमची टीम आहे. दुसरं अजून लोकं आहेत. सो हे जे ह्युमन इंटरॅक्शन शिवाय कोणताच व्यवसाय म्हणजे ग्रो करणं किंवा हे पॉसिबल नाही आहे. आणि आजच्या जगात तर म्हणजे आजच्या काळामध्ये ते खरंच खूप गरजेचं आहे. स्लोली अँड स्टडीली लोकांना असं वाटायला लागलं की इमोशनली जितकं तुम्ही चांगल्या पद्धतीने गोष्टी हँडल करू शकाल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तेवढंच तुम्ही ग्रो आणि बेटर होत जाल. अ, मला मला खरं तर असंच उत्तर अपेक्षित होतं, की तुम्ही असं म्हणा, हो, ह्युमन कनेक्शन गरजेचे आहेत. कारण की LinkedInवर आणि इकडे सगळ्यात आपण ज्या पोस्ट पाहतो, कुठलेही आता सोशल व्हेंचरचे CEO, फाउंडर्स बऱ्यापैकी हे कनेक्शन याच्याबद्दल खूप लिहितात. पण रिअल ह्युमन कनेक्शन्सबद्दल बोलणं आणि लिहिणं घडत नाही. तर ह्या एका चांगल्या नोटवर आपण ह्या गप्पांचा शेवट करू. तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप धन्यवाद.